बोरामणीत विहीर ढासळली, पोहायला गेलेली दोघे आज सापडली। घटनास्थळी अग्निशमन दल व पोलीस दाखल। सोलापूर दक्षिण तालुक्यातील बोरामणी येथे विहीर ढासळून 2 जण यात सापडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। आज दुपारच्या सुमारास बोरामणी गावालगतच्या दत्तात्रय शेळके यांच्या शेतात असलेल्या विहिरीवर काही तरुण पोहण्यासाठी गेली असता विहिरी भोवतालचा खाच ढासळला। ढासळलेला खाच विहिरीत पडला। पोहत असलेल्यापैकी 2 जण या खाचाखाली अडकल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे, अपी मनोज अभंग, साय महेश घोडके, पोलीस हवालदार असिफ शेख तसेच अग्निशमन दलाचे जवान, वैद्यकीय पथक घटनास्थळी दाखल झाले। त्याचबरोबर बोरामणी गावचे गावकरीही घटनास्थळी धाव घेतला। दक्षिण तालुक्याचे तहसीलदार किरण जमदाडे हे देखील घटनास्थळी दाखल झाले असून ढासळलेल्या खाचाखाली किती जण अडकले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही। नमस्कार, मी जितेंद्र रोकडे, राहणार बोरामणी। बोरामणी येथील विहिरीत पोहायला गेलेले 5 मुले 12:30 वाजता, त्यातली 3 मुलं बचावले, 2 मुलं खाली आहेत। एकाचं नाव निकित माने, दुसऱ्याचं नाव राजगुरू, सबराव राजगुरू, गौरव राजगुरू। आणि घटनेची माहिती कसं कळाली तुम्हाला? गावातील लोक वरडवरड करताना गावातली मुलं, लहान मुलं गावात आणून सांगितले असं विहीर ढासळले म्हणून। वीर कुणाचं आहे आणि ते वीर मालकाचं नाव काय? शेळके, दत्ता शेळके यांची विहीर आहे। वीर खोल आहे का? खोल आहे, 35 ते 40 फूट खोल आहे। मुलांचं वय कितीचा अंदाज माहित आहे का? 15-12 म्हणजे शिक्षण घेत होते का? उगाच शिक्षण चालू आजच रिझल्ट आले त्यांचा। म्हणजे आज 1 मे? हो, 1 मेचा आज रिझल्ट आले। कितीला होती काय माहित आहे का? 9वीला काय होतं? 9वीला आणि 7वीला। 9वी आणि 7वी।